आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। जामनेर शहरात पुन्हा कावडिया प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी। कावडियांच्या वादात पुन्हा भर, नवा गुन्हा दाखल। नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज। मी आपल्या सोबत दादाराव वाघ। बनावट शिक्के, मेडिकल हॉस्पिटल परवानग्या, शैक्षणिक साम्राज्याचा घोटाळा प्रकरणी ठरले राजीव कावडिया पुन्हा मास्टरमाइंड। जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल। जामनेर शहर सलग 2 महिन्यापासून कावडिया गुन्ह्यांच्या मालिकेमुळे हादरले आहे। प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि तिच्या संचालक मंडळाशी संबंधित आणखी एक मोठा घोटाळा समोर आला आहे। पळासखेडा बुद्रुक ग्रामपंचायतचे बनावट शिक्के वापरून मेडिकल, हॉस्पिटल, विद्यालय, शाळांच्या परवानग्या मिळवल्याचा नवा गुन्हा जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपशील आपण जाणून घेऊ। आज जामनेर तालुक्यातील वाघारी येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक भास्कर पुंडलिक महाजन यांनी जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे। पळासखेडा बुद्रुक ग्रामपंचायतचे बनावट शिक्के ज्या वर्षी वापरले गेले होते त्यावेळेस भास्कर पुंडलिक महाजन हे पळासखेडा बुद्रुक ग्रामपंचायतला कार्यरत होते। आता त्या ठिकाणी योगेश पालवे हे कार्यरत आहे। भास्कर पुंडलिक महाजन यांनी फिर्यादीत थेट आरोप केले आहे की बनावट शिक्क्याचा वापर मेडिकल हॉस्पिटल, विद्यालय परवानग्यासाठी शासनाची फसवणूक, शैक्षणिक परवानग्यांच्या नावाखाली बेकायदेशीर आर्थिक व्यवहार या प्रकरणी त्यांनी प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय शिक्षण संस्था, राजकुमार कावडिया अध्यक्ष, प्रकाशचंद ओसवाल उपाध्यक्ष, मनोज कुमार कावडिया सचिव, संस्थेचे संपूर्ण संचालक मंडळ व त्यांना मदत करणारे सहकारी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत IPC 420, 463, 464, 465, 466, 468, 470, 471, 474, 34 या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। फसवणूक, बनावट कागदपत्र, सरकारी शिक्क्यांचा गैरवापर, शासनाची दिशाभूल यामुळे कावडिया सिंडिकेट पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे। गेल्या काही महिन्यापासून जामनेरमध्ये कावडिया यांच्यावर व शिक्षण संस्था यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची मालिका जामनेर शहरासह तालुकावासियांना चर्चेचा विषय बनलेला आहे। त्यात प्रामुख्याने छोटा पापड उद्योगावर हल्ला, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिकेवर अट्रॉसिटी गुन्हा दाखल, विधानसभेत हे प्रकरण गाजले। मृत अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट दाखले, 288 प्रवेश दाखवून प्रत्यक्षात 70 विद्यार्थी, शासन अनुदानाच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार, SC/ST विद्यार्थ्यांच्या हक्कावर डल्ला। विधानसभेत गाजलेला घोटाळा आपण जाणून घेऊ। 18 जुलै 2025 आमदार विजय शिवतारे यांनी लक्षवेधी सूचना मांडली। मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत स्पष्ट केले, ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय चौकशी होणार। त्यांनी SIT तपास, मकोका अंतर्गत गुन्हे आणि संस्थेची परवानगी रद्द करण्याची मागणी मान्य केली होती। यावर पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। जामनेर पोलीस निरीक्षक कासार यांनी बनावट शिक्क्यांच्या वापरातून मिळालेल्या परवानग्यामध्ये मोठा घोटाळा दिसून येत आहे। दस्तऐवजाची तपासणी सुरू असून आणखी नाव लवकरच समोर येतील। राजू कावडियासह सर्वच लवकरच अटकेत असतील अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिली। जामनेरमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे। व्यापारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक चिंतेत। शैक्षणिक संस्थांच्या नावाखाली आर्थिक, सामाजिक आणि जातीय शोषण होतंय का असा प्रश्न समाजातून निर्माण होतो आहे। MJ न्यूजचा ठाम इशारा, गुन्हेगारी किती मोठे असले तरी कायद्यापासून वाचणार नाही। MJ न्यूज सत्य उजेडात आणत राहील। सत्य घडामोडी पाहण्यासाठी MJ न्यूज सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा। आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98।